हॅलो एव्हरीवन्स अँड गुड मॉर्निंग मित्रांनो, आता आपण हा आद्विका व्हिला या प्रोजेक्टवर आज आपण हा व्हिडिओ तुमच्यासाठी खास आपण घेतोय बघा। तर यामध्ये आता या गुरुवारच्या पावसानंतर हा पहिल्यांदाच तुम्हाला मी व्हिडिओ दाखवतो मित्रांनो। या साईडला मी ऑलरेडी तुम्हाला बऱ्याच वेळेस सांगून झालेलं आहे की 9 रोजचा प्रोजेक्ट आहे। किती 9 ऑलमोस्टली आपल्या त्याच्यामध्ये 7 बुकिंग आहे मित्रांनो। तर यामध्ये या साईडला कॉर्पोरेशनच्या पाण्याच्या लाईन्स म्हणजे ड्रिंकिंग वॉटरसुद्धा आलेले आहेत, हे तुम्हाला मी वारंवार सांगितलेलं मित्रांनो। तर ही स्टँडर्डपैकी ही अशी कार पार्किंग असते बघा, अशी आपल्याला ही 14 बाय 16ची कार पार्किंग आहे। यामध्ये तुम्हाला अशा टाईल्स लावलेल्या मित्रांनो। आता या ज्या टाईल्सच्या चॉईस आहे फूट म्हणजे तळाच्या ज्या टाईल्स आहे या व वरच्या टाईल्स, याची प्रत्येक चॉईस ही तुमच्यावर डिपेंड आहे। म्हणजे टाईल्स घेताना आपण तुम्हाला आम्ही वारंवार बोलवतो। आता यामध्ये आपण बॉक्स टाईप दरवाजे बनवतो मित्रांनो। तशी याचे कामं चालू आहे आपलं। आता आपण ही कार पार्किंगमधून आल्यावरती आतमध्ये एक 17.5 बाय 12.5 असा हा मोठा सुसज्ज अशा खिडक्या असा हॉल आहे बघा। हॉलच्या लगतच आपल्याला परत हा दरवाजा बघा जाण्यासाठी हॉल व हा बेड सरळ कन्सिल फिटिंग आहे मित्रांनो। कुठल्याही रो बंगलोची वॉल कॉमन नाही आहे, हे तुम्हाला मी वारंवार सांगून झालेलं आहे बघा। एवढा पुण्यातला गुरुवारच्या पावसानंतर सुद्धा आपल्या बघा प्रत्येक क्वालिटीत वर्क दिले मित्रांनो आपण। तुम्ही हे शांततेत नीट स्टडी करा। एवढा पाऊस झाल्यानंतर सुद्धा आपलं कुठल्याही प्रकारचं आता हा जो बेड आहे मित्रांनो, हा एक बेड समोर कार पार्किंग, हा 12.5 बाय 17.5चा हॉल व हा किचन आहे मित्रांनो। किचन सुद्धा तुमचा आग्नेय कोपऱ्यात आहे। म्हणजे आपल्या जर तुम्हाला वास्तुशास्त्र वगैरे जर आवडत असेल मित्रांनो, तर किचनची जी हे आग्नेय दिशेत ठेवलेली आपण। प्रत्येकाला बघा आता किचनमध्ये पण मी 2 मोठे खिडक्या ठेवलेले आहेत। आतमध्ये खालच्या साईडला तुम्हाला हा मित्रांनो, जसं आपण आता ग्राउंड फ्लोरवरून वर आलो बघा, असा वरच्या साईडला इथं स्टेनलेस स्टीलच्या रेलिंग येणार मित्रांनो। याला स्टील ग्रे असं म्हणतात। हे जे आपण चालतोय जिन्यांच्या पायऱ्यावर लॅमिनेटेड दरवाजे दिले मित्रांनो। त्याच्यावरती मार्बलची आपण पूर्ण फिटिंग्स दिलेले आहे। आता फर्स्ट फ्लोअरला आल्यावर मित्रांनो तुम्हाला हा 12 बाय 16चा आहे हॉल आहे बघा, सॉरी बेड आहे। प्रत्येक बेडरूमला स्वतंत्र टॉयलेट बाथरूम व सुंदर व छान अशी गॅलरी मित्रांनो बघा। मित्रांनो वर आल्यावर तुम्ही एवढा मोठा जो स्पेस आहे तो यूज करू शकता, हे लक्षात घ्या। वरच्या बाजूला आल्यावर मित्रांनो हा परत एक लॅमिनेटेड दरवाजा, वरच्या बाजूस तुम्हाला हा जो बेड आहे त्याला मास्टर बेड म्हणतात। तर हा साधारणतः 14 बाय 18च्या आसपास बेड आहे बघा।
तुमच्या लक्षात येत असेल बघा केवढा वेळ. पहिला 2 मोठ्या खिडक्या आहेत मित्रांनो. या साईडला बघा हा 9x8चा वॉशरूम आहे मित्रांनो. याच्यावर शॉवर पॉईंट, 1 स्टॉप फ्लॅश सिस्टम, प्लंबिंगमधील 1 स्टॉप फ्लॅश सिस्टम व हे कमोड सिस्टम जे आहे आपले हे आत्ताचं लेटेस्ट टाईपचं जगवारचे भांडे आपण यूज केले मित्रांनो. आपण क्वालिटीशी तडजोड नाही. आज जगवारचं नुसतं तुम्हाला एक हे जे भांडे आपण याला कमोड सिस्टम म्हणतो इंग्लिशमध्ये, हे 25-30 हजाराचे एक मित्रांनो. आता बघा हे 1 स्ट्रोक सिस्टम म्हणता याला, हे जे बटन आहे मित्रांनो हे सुद्धा मी आत्ताचं लेटेस्ट टाईपचं घेतलेले आहे. टाईल्स वगैरे आतल्या या सर्व मी क्वालिटीत द्यायचा प्रयत्न केला मित्रांनो. तरी माझ्या प्राइजेस या रोजच्या फार मी अल्प ठेवलेल्या आहे, कमी ठेवलेल्या आहे. हा एक देवाचा रूम किंवा तुम्हाला एक कोठी घर सुद्धा मित्रांनो तुम्ही याच्यात करू शकता. हा एक 4x5च्या आसपास आहे. त्यानंतर तुम्हाला गॅलरी किंवा तुम्ही त्याला बाल्कनी असं म्हणतात, लक्षात असू द्या. या साईडला ही अशी 8x10च्या आसपास आहे बघा. आता हा शेजारी रोज असे वर्क चालू आहे बघा मित्रांनो. सुंदर व छान अशी ग्रीनरी. हा रस्ता आहे आपला. हा पूर्ण आपण इथे एक गेट येणार आहे मेन. पूर्ण आपल्याला तो रस्ता असा बनवला जाईल मित्रांनो. अद्याप सध्या कॉर्पोरेशनच्या पाण्याच्या लाईन्सचे कामं झालेली. आता ड्रेनेज लाईनचे कामं सुरू होतील मित्रांनो. आता आपण टेरेसवर आलो मित्रांनो. बघा सुंदर व छान असा हा अद्विका व्हिला नावाचा प्रोजेक्ट आहे मित्रांनो. तुम्हाला याचा कार्पेट एरिया 1400 लक्षात असू द्या. बिल्टअप एरियाचा 1600 मित्रांनो. पुणे महानगरपालिकेत समाविष्ट गावे लोहगाव, विमानतळ पुणे, या साईडून पुणे एअरपोर्ट 2 किलोमीटर, पुणे रेल्वे स्टेशन इथून 7 किलोमीटर, 7 ते 8. हडपसर मगरपट्टा सिटी 12-14 किलोमीटर, इवान IT पार्क, त्यानंतर तुमचं खराडी IT पार्क इथून फक्त 7 ते 8 किलोमीटर मित्रांनो. चंदननगर बायपास इथून फक्त 5 किलोमीटर आहे. चंदननगर पुणे. वाघोली इथून फक्त 2 ते 2.5 किलोमीटर मित्रांनो. व हा लोहगावमधील नव्हे तर पुण्यातील पहिलं इलेक्ट्रिक चार्जिंग स्टेशन बस डेपो, म्हणजे ज्या आपल्या बसेस असतात पुण्यात धावणाऱ्या याच्यातले जे चार्जिंग स्टेशन आहे इलेक्ट्रिकवर जे आपल्या इलेक्ट्रिकल मोटर व्हेकल EMV या ज्या इलेक्ट्रिकवर धावणाऱ्या बसेस आपल्या पुण्यातल्या, याचं चार्जिंग स्टेशन पुण्यातल्या लोहगावच्या आपल्या या प्रोजेक्टच्या वॉकिंग डिस्टन्सला मित्रांनो. बघा या साईडला तो जो टावर आहे तिथे पहिलं बस डेपो चालू झालेलं आहे. म्हणजे इथे फक्त मेन रस्त्यापासून 5-5 मिनिटात तुम्हाला पूर्ण ओव्हरऑल पुण्यात कुठेही जायला गाड्या आहेत. रात्री सकाळी 5 वाजेपासून तर रात्री 1 वाजेपर्यंत कंटिन्युअसली गाड्या मित्रांनो. बसेस म्हणतो आपण त्याला. लहान मुलांचे हायस्कूल्स, दवाखाने, बसेस. 20 लाख पब्लिक राहते मित्रांनो इथे. किती? 20 लॅक्स. या ठिकाणी DY पाटील इंजिनिअरिंग कॉलेज, भारती विद्यापीठ, कासेगाव सोसायटी, MMIT इंजिनिअरिंग कॉलेजेस, माउंट पॅट्रिक, सेंट जोसेफ, विखे पाटील हायस्कूल, एक युनिक हायस्कूल, असे असंख्य लहान मुलांचे हायस्कूल्स आहे 1 to 12 पर्यंत. इथं तुम्हाला जवळच वाघोली पण जवळ आहे मित्रांनो. पोलीस मेगा सिटी इथे तयार झालेली आहे. त्यानंतर ससून, पुण्यातलं जे ससून आहे त्यांची वसाहत म्हणजे त्यांच्या कर्मचाऱ्यांसाठी वसाहत चालू झाली मित्रांनो या साईडला. तर असं हे लोहगाव पुणे एअरपोर्ट रेल्वे स्टेशन अत्यंत जवळ आहे. तर तुम्हाला हे रेसिडेन्शियल झोन डिक्लेअर्ड आहे. तरी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. जर तुम्हाला बुकिंग घ्यायची असेल तर मी लास्ट
60ला निगोशिएबल केलेले आहे, काही ठिकाणी मी 58पर्यंत पण निगोशिएबल केलेले आहे विथ पॅकेज म्हणजे खरेदी करतासह. तरी लवकरात लवकर कॉन्टॅक्ट करा. माझा नंबर नोट करा 9359225607 9359225607. थँक्यू.